नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर्स बायोलॉजीमध्ये. आपण पाहत आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. 12वीचा बायोलॉजीचा नवीन सिलेबसनुसार आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये आपले पहिले 2 टॉपिक कंप्लीट झाले आहेत. इथं आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला पहिल्या 2 टॉपिकचे लेक्चर भेटतील. त्याचबरोबर आपण नवीन टॉपिकला सुरुवात केला आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं जेनेटिक टर्मिओलॉजी. ज्याने ते लेक्चर पाहिलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा, तिथं तुम्हाला ती लिंक भेटेल. बघा, ह्यामध्ये आपण पाहणार आहोत मोनोहायब्रिड, डायहायब्रिड क्रॉस, त्याचबरोबर बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. ह्या मेंडेल यांच्या डिस्कवर केलेल्या क्रॉसचा आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. तुमच्या काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये विचारा व आपले चॅनल सबस्क्राईब करा. बघा, आपण मागच्या लेक्चरला आपण पाहिलंच होतं की जेनेटिक टर्मिओलॉजी, जेनेटिक्समध्ये कोणत्या टर्म्स यूज केल्या जातात, ह्या आपण लेक्चरचा अभ्यास केला होता. आपण बघा काही रिकॅप करू. आपण ह्या लेक्चरसाठी इम्पॉर्टंट अशा टर्म्स आपण परत एकदा रिकॅपमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. बघा, होमोझायगस म्हणजे काय? द आयडेंटिकल अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रीट. एखाद्या पर्टिक्युलर ट्रीटसाठी 2 सिमिलर अलिल जेव्हा असते त्याला काय म्हणतो आपण? होमोझायगस. दॅट इज द फॉर द हाईट देर इज द प्रेझेन्स ऑफ 2 कॅपिटल टी और 2 स्मॉल टी. म्हणजे एकतर ते टॉल असणार किंवा ते एकतर डॉर्फ असणार. म्हणजे एकाच जीनमध्ये 2 सिमिलर अलील जेव्हा प्रेझेंट असते त्याला म्हणतो आपण होमोझायगस. इट इज द प्युअर. ओके. त्याच्या अपोजिट आहे हेट्रोझायगस, द डिफरंट अलील फॉर द पर्टिक्युलर ट्रीट. एकाच ट्रीटसाठी 2 डिफरंट अलील प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतो आपण? हेट्रोझायगस. ओके. म्हणजे बघा, हाईटसाठी काय केले तर इथं 2 डिफरंट अलील दिलेत. एक आहे तो टॉलचा आहे, एक आहे तो डॉर्फचा आहे. म्हणजे हे काय झालं? हेट्रोझायगस. ह्याला म्हणतो आपण हायब्रिड, बिकॉज देअर इज द प्रेझेन्स ऑफ द 2 डिफरंट अलील्स और 2 डिफरंट अलील्स आर देअर प्रेझेंट. सो इट इज द हेट्रोझायगस. नेक्स्ट आहे आपल्याकडे डॉमिनंट अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रीट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे एखादा अलील आहे तो काय करतोय? अल्टरनेटिव्ह अलील असताना देखील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं हाईटसाठी काय दिले आपण? एक अलील आहे तो टॉलचा आहे, एक आहे तो डॉल्फचा आहे. डॉर्फचा आहे. यामध्ये आपण काय काय होणार आहे तर डॉमिनंट अलील जो काय असतोय तर स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करणार आहे. आता टॉल काय करतोय तर स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय. का तर इट इज द डॉमिनंट. ओके, लक्षात आलं? द अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रीट इव्हन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे अपोजिट अलील प्रेझेंट असताना देखील स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करणाऱ्या अलीलला म्हणतोय डॉमिनंट. ओके. त्याच्यानंतर काय आहे? रेसेसिव्ह अलील डज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे एखादा अलील जो काय करतोय दुसरा अलील प्रेझेंट असताना, त्याच्या डिफरंट अलील प्रेझेंट असताना स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकत नाही, अशा अलीलला काय म्हणतो आपण? रेसेसिव्ह अलील. ओके. लक्षात आलं? आपण हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले जेनेटिक टर्मिओलॉजी. डिटेलमध्ये पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. हे टर्म लक्षात ठेवा: होमोझायगस, हेट्रोझायगस, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. आपल्याला हे क्रॉसमध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा, रेसेसिव्ह कॅरेक्टर कधी एक्सप्रेस करतोय? ओनली प्रेझेन्स इन द होमोझायगस कंडिशन. म्हणजे जेव्हा ते दोन्हीही रेसेसिव्ह अलील जेव्हा प्रेझेंट असतील त्यावेळेस ते स्वतःचं कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकतात. ओके, ठीक आहे. बघू आपण आता आपल्या मेन टॉपिककडे. ज्यामध्ये आपण बघणार आहोत जेनेटिक क्रॉस. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. बघू पहिला आपल्याकडे कोणता दिला आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. मोनोहायब्रिड त्याच्या नावामध्येच दिलं आपल्याला. बघा, मोनो म्हणजे काय आहे तर इथं सिंगल कॅरेक्टर जिथं एक्सप्रेस केलं जातं त्याला म्हणतो आपण मोनोहायब्रिड क्रॉस. बघा, डेफिनेशन काय सांगते? अ क्रॉस बिटवीन द पेरेंट्स ऑफ द डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रीट इज कॉल्ड ॲज द मोनोहायब्रिड क्रॉस. ज्या क्रॉसमध्ये सिंगल कॅरेक्टर कन्सिडर केलं जातं, सिंगल ट्रीट कन्सिडर केली जाते, अशा क्रॉसला काय म्हणतो आपण? मोनोहायब्रिड क्रॉस. ओके. बघा, एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला? क्रॉस ऑफ प्युअर टॉल प्लांट विथ अँड प्युअर डॉर्फ प्लांट. म्हणजे टॉल आणि डॉर्फ ह्या फक्त एकाच कॅरेक्टरचा एक्सप्रेस आपण काय केलं इथं? क्रॉस केला आहे. म्हणजे फक्त आपण काय केली? हाईट ही कन्सिडर करून त्यांचा क्रॉस केला आणि त्यांच्यापासून जे काय F1 F2 जनरेशन येणार आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं. अशा क्रॉसला म्हणतो आपण मोनोहायब्रिड
क्रॉस. ओके, लक्षात ठेवा ओव्हरऑल मोनो हायब्रिड म्हणलं की ज्या क्रॉसमध्ये सिंगल कॅरेक्टर हे कन्सिडर केलं जातं अशा क्रॉसला म्हणतोय आपण मोनो हायब्रिड क्रॉस. बघू आता एक्झाम्पल काय दिले. मेंडल परफॉर्म द मोनो हायब्रिड क्रॉस बिटवीन द टू प्लांट्स विथ ओनली वन पेअर ऑफ द कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. एकच कॅरेक्टर आहे तिथं वन पेअर ऑफ द कॅरेक्टर इथं एक्सप्रेस केले. एक्झाम्पल बघू आपण दिलं मेंडल यांनी कोणतं घेतलं होतं बघा. फिनोटायपिक आपल्याला काय केलं आहे प्युअर टॉल वर्सेस प्युअर डॉर्फ यांच्यामध्ये एक क्रॉस केला आहे. त्याच्यापासून काय F1 F2 जनरेट होते ते आपल्याला बघायचं आहे. बघा फिनोटाईप कोणते आहे आपल्याकडे टॉल म्हणजे काय आहे ते टॉल आहे आणि एक आहे ते डॉर्फ आहे. जिनोटाईप काय सांगितलं आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे टॉलसाठी काय केले तर कॅपिटल टी वाटले. आपल्याला काय सांगितलं होतं प्युअर टॉल म्हणलं होतं. जर हेट्रोझायगस टॉल म्हणलं असेल तर काय झालं असतं कॅपिटल टी स्मॉल टी हे आलं असतं. हे देखील टॉल आहे पण हे कसं आहे तर हेट्रोझायगस आहे. ह्याला आपण होमोझायगस म्हणू शकत नाही कारण हे इथं काय आहे तर दोन डिफरंट आलेलं आहे. हे टॉलच आहे पण आपल्याला होमोझायगस प्युअर टॉल सांगितले म्हणून आपण काय केले तर कॅपिटल टी हे लेटर इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि डॉर्फ असे दोन कॅरेक्टर काय घेतलेत आपण जिनोटाईप. ओके, हे झाले फिनोटाईप एक्सटर्नल कॅरेक्टर शो करतात म्हणून फिनोटाईप. जिनोटाईप त्याचे जीन आपल्याला रिप्रेझेंट करतात म्हणून आपण त्याला म्हणतोय जिनोटाईप. ठीक आहे. ह्यांच्यापासून गॅमेट घ्या. 46 जिनोटाईप आहे त्यापासून हाफ आपण काय घेतले गॅमेट घेतले कॅपिटल टी आणि स्मॉल टी. हे काय झालं तर त्याचे गॅमेट आणि त्यांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय भेटलं तर एक टॉल कॅरेक्टर F1 जनरेशन आपण त्याला म्हणतोय फर्स्ट फिलिल. ही कसली भेटली बघा आपल्याला हेट्रोझायगस म्हणजे ते काय झाली F1 इज हायब्रिड बिकॉज देअर इज द कम्बायनेशन ऑफ टू प्युअर पेरेंट्स म्हणजे दोन प्युअर पेरेंट्सपासून म्हणजे एक डिफरंट प्युअर पेरेंटपासून म्हणजे टॉल प्युअर आहे डॉर्फ प्युअर आहे ह्यांच्यापासून जे काय कंबायनेशन होईल त्यांच्यापासून काय होणार आहे हायब्रिड तयार होणार आहे. म्हणजे फर्स्ट फिलिल F1 जनरेशन कशी झाली टॉल आहे पण ती कशी हायब्रिड आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हेट्रोझायगस डॉमिनंट. ओके, हेट्रोझायगस डॉमिनंट आहे हायब्रिड जनरेशन आहे. मग आता आपण काय करतो F1 जनरेशनपासून F2 जनरेशन तयार करायचं आहे. फॉर F2 जनरेशन F1 इज सेल्फ क्रॉस म्हणजे सेल्फिंग म्हणतो आपण. F1चं काय केलं आपण सेल्फ क्रॉस. बघा F1 टॉल आहे पण कसे हेट्रोझायगस आहे. ठीक आहे. टॉल आपण काय केलं त्यांचा क्रॉस गेला. जिनोटाईप बघा त्यांचे काय आहेत कॅपिटल टी स्मॉल टी. त्यांच्यापासून गॅमेट कोणते होणार आहेत बघा. हेट्रोझायगस कॅरेक्टर प्रोड्यूस द टू डिफरंट गॅमेट दॅट इज द वन इज द कॅपिटल टी वन इज द स्मॉल टी. इथं तेच असं सेम असणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी असे दोन प्रकारचे गॅमेट्स त्यांनी प्रोड्यूस केलेत. फॉर F2 जनरेशन वी यूज द पनेट स्क्वेअर. ओके, पनेट स्क्वेअर काय आहे ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू शकताय. पनेट स्क्वेअर बघू आपण आता. मेल आणि फिमेल आपण असं कन्सिडर केले दॅट्स वन इज द मेल अँड दॅट्स वन इज द फिमेल. ओके, बघू आपण हे कॅरेक्टर म्हणजे दिस वन म्हणजे हे कॅरेक्टर आपण कुठे लिहिले तर इथं वरती लिहिले कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, हे आहे ते कॅपिटल टी इथं आहे ते स्मॉल टी आणि हे फिमेल कॅरेक्टर आपण ह्याला कन्सिडर केलं होतं कॅपिटल टी स्मॉल टी असं कन्सिडर केले. आता ह्या दोघांचा आपल्याला क्रॉस करायचा आहे म्हणजे बघा पहिल्या जनरेशन कशी असणार आहे F2 मध्ये कॅपिटल टी इथं आहे ते कॅपिटल टी आपल्याला होमोझायगस प्युअर भेटलं. नेक्स्ट बघतो आपण दिस कॅपिटल टी अँड दिस स्मॉल टी. ठीक आहे. दिस कॅपिटल टी अशा प्रकारे आपल्याला हेट्रोझायगस डॉमिनंट भेटलेला आहे. त्यानंतर बघू आपण हे टी आणि हे टी म्हणजे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी आपण इथं लिहिले डॉमिनंट फर्स्ट म्हणून आपण डॉमिनंट लेटर पहिल्यांदा लिहिले. त्यानंतर दिस स्मॉल टी अँड दिस स्मॉल टी इथं आपल्याला दोन होमोझायगस डॉर्फ आपल्याला इथं भेटलेले आहेत. ओके, लक्षात आलं. अशा प्रकारे काय झाले तर आपल्याला टोटल 4 ऑफस्प्रिंग्स भेटलेले आहेत. त्यातील 3 हे डॉमिनंट आहेत आणि 1 हे रेसेसिव्ह आहे. बघू आता ह्यांचा जिनोटाईप आपल्याला काढायचा आहे. जिनोटाईप कशा पद्धतीने काढतोय बघू आपण. बघा आपल्याला काय भेटले तर टोटल जिनोटाईप काय आहे तर 4 आहेत. आपण कोणते कोणते जिनोटाईप कन्सिडर करतोय बघा. पहिला आहे आपल्याकडे कॅपिटल टी म्हणजे एकच आहे तो होमोझायगस प्युअर असं आपल्याला जीन्स भेटले म्हणजे तो डॉमिनंट जीन आपल्याला भेटलेला आहे एक. त्यानंतर आहे ते कॅपिटल टी स्मॉल टी असे 2 जीन आपल्याला भेटले 2 जिनोटाईप आपल्याला भेटलेत. तिथं काय केलं आपण 2 इथं नंबर लिहिला. कॅपिटल टी स्मॉल टी किती आहेत 2 आहेत. स्मॉल टी किती आहे एकच आहे. होमोझायगस डॉमिनंट होमोझायगस रेसेसिव्ह काय आहेत एकच आहे एकच लिहिलं इथं आपण. त्याचबरोबर फिनोटाईप बघा म्हणजे आपल्याला किती भेटले 3 टॉल भेटलेत कारण 3 ठिकाणी डॉमिनंट जीन आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल टी आहे. 3 टी आपल्याला भेटलेत म्हणजे 3 टॉल आहेत आणि 1 हा डॉर्फ आहे. अशा प्रकारे आपण काय केलं जिनोटाईप आणि फिनोटाईप राईट डाऊन केले. त्यानंतर आपल्याला बघा कळतंय जिनोटायपिक रेशो कसं लिहिलं आपण अशा प्रकारे आपण जिनोटायपिक रेशो लिहू शकतो. कॅपिटल टी 1 कॅपिटल टी स्मॉल टी
2 आहेत आणि स्मॉल टी 1 आहे. हा झाला जिनोटायपिक रेशो. ओके, जीनचा रेशो कोणते कोणते जिनोटाईप प्रेझेंट आहे त्याच्यावरून काढलेला तो जिनोटायपिक रेशो. आणि हा येतो फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, तर एक्सटर्नल अपीरन्सवरून कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला तिथं ऑफस्प्रिंग्स भेटलेत. एक 3 कॅपिटल टी म्हणजे तिथं 3 टॉल आहेत आणि 1 डॉर्फ आहेत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर त्यांचा आपण क्रॉस करू शकतो. इट इज कॉल्ड ॲज अ मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, लक्षात आलं. 3 टॉल आणि 1 डॉर्फ अशा प्रकारे आपल्याला ऑफस्प्रिंग भेटलेले आहेत F2 जनरेशनमध्ये विथ द हेल्प ऑफ द मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, बघा आपण नेक्स्ट बघू आपल्याकडे कोणता आहे, तर डाय हायब्रिड क्रॉस. ओके, डाय हायब्रिड. इथं बघा परत आपण तेच लक्षात देतोय, नावावरून त्याच्या लक्षात आहे आपल्याला डाय म्हणलं की इथं काय असणार आहे, 2. अ क्रॉस बिटवीन द पेरेंट डिफरिंग इन द 2 हेरिटेबल ट्रीट इज कॉल्ड ॲज द डाय हायब्रिड क्रॉस. म्हणजे असा क्रॉस की ज्यामध्ये काय केलेत, तर 2 कॅरेक्टर कन्सिडर केलेत. 2 डिफरंट पेरेंट्स आहेत आपल्याकडे आणि 2 डिफरंट पेरेंट्सकडून आपण काय करणार आहे, 2 डिफरंट ट्रीटचा किंवा 2 डिफरंट कॅरेक्टरचा क्रॉस करणार आहेत. अशा क्रॉसला काय म्हणतो आपण, डाय हायब्रिड क्रॉस. ओके, लक्षात आलं. द क्रॉस बिटवीन द 2 हेरिटेबल ट्रीट्स. 2 ट्रीट कशा हेरिटेबल, 2 ट्रीट आहेत. आपण काय करणार आहेत, त्या इनहेरिट होणार आहे, हेरिटेबल होणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत. अशा क्रॉसला काय म्हणायचं, डाय हायब्रिड क्रॉस. मेंडल ऑल्सो परफॉर्म द डाय हायब्रिड क्रॉस बिटवीन द पी प्लांट. म्हणजे त्यांनी काय केले, पी प्लांटमध्येच त्यांनी काय केले, हा क्रॉस करून पाहिला आहे. मोनो हायब्रिडचा पण पी प्लांटमध्ये केला, डाय हायब्रिड पण पी प्लांटमध्येच त्यांनी प्रयोग केला आहे. बघा एक्झाम्पल दिले आपल्याला, राऊंड अँड येलो प्लांट विथ रिंकल्ड अँड ग्रीन प्लांट. बघा अशा प्रकारे क्रॉस केला आहे राऊंड अँड येलो सीड्स असणाऱ्या प्लॅनमध्ये. पी प्लॅनचा त्यांनी इथं काय केलं, कन्सिडरेशन केलं आहे. हो, आपण आता राऊंड अँड येलोसाठी काय वापरलेत, डॉमिनंट लेटर वापरलेत. म्हणजे ते काय आहेत, राऊंड अँड येलो हे काय आहे, तर डॉमिनंट कॅरेक्टर आहेत. आणि व्रिंकल्ड अँड ग्रीन हे कसे आहेत, तर रेसेसिव्ह कॅरेक्टर आहेत. राऊंड अँड येलोसाठी जिनोटाईप वापरलेत कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. हे आहे ते डॉमिनंट आहे. आणि रेसेसिव्हसाठी म्हणजे व्रिंकल्ड आणि ग्रीनसाठी कोणते वापरलेत कॅरेक्टर आपल्याकडे, स्मॉल आर, स्मॉल वाय हे कॅरेक्टर इथं वापरलेत. बघू आता आपण ह्यांचा क्रॉस केल्यानंतर कशा पद्धतीने जिनोटाईप आणि फिनोटाईप आपल्याला भेटतात हे आपण पाहू. बघू डाय हायब्रिड क्रॉस. बघा फिनोटाईप कोणते कोणते दिलेत आपल्याकडे, राऊंड अँड येलो सीड्स म्हणजे काय आहेत वापरले तिथं, कॅपिटल आर, कॅपिटल वाय. आणि व्रिंकल्ड अँड ग्रीन हे आहे ते रेसेसिव्ह आहेत, त्यासाठी वापरलेत स्मॉल आर, स्मॉल वाय. ठीक आहे, हे झाले त्यांचे जिनोटाईप, हे फिनोटाईप. बघा आता ह्यांच्यापासून गॅमेट कसे प्रोड्यूस होतात. बघा राऊंडमधून एक अलील घेतला आणि येलोमधून एक अलील. अशा प्रकारे काय झालं, कॅपिटल आर, कॅपिटल वाय हे काय झाले, राऊंड अँड येलोचे गॅमेट झाले. आणि व्रिंकल अँड ग्रीनमधून काय घेतले, स्मॉल आर आणि स्मॉल वाय हे काय झाले, तर व्रिंकल्ड अँड ग्रीनचे गॅमेट झाले. ओके, यांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय हे झाले F1 जनरेशन. कशी आली, राऊंड अँड येलो. का बरं आली राऊंड अँड येलो, कारण ह्यांच्यामध्ये काय झाले, तर डॉमिनंट जीन प्रेझेंट आहेत, डॉमिनंट अलील प्रेझेंट आहेत. बघा कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हे कसे आहेत, तर डॉमिनंट आहेत. आपण सुरुवातीला पाहिलं होतं हे जीन कसे आहेत, डॉमिनंट आहेत. मग सो डॉमिनंट जीन कॅन एक्सप्रेस कॅरेक्टर इवन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल्स. म्हणजे अल्टरनेटिव्ह अलील प्रेझेंट असताना देखील ते स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकतात. म्हणून फर्स्ट जनरेशन कशी आली, राऊंड अँड येलो सीड्स. ओके, लक्षात आलं. फर्स्ट फिलिल जनरेशन म्हणतो आपण त्याला. बघा आता सेकंड जनरेशनसाठी, F2 जनरेशनसाठी आपण काय करणार आहे, तर सेल्फिंग करणार आहे. फर्स्ट F1 क्रॉसड विथ F1 अशा प्रकारे काय करणार आहे, त्यांचा क्रॉस करणार आहे आणि त्यांच्यापासून F2 जनरेशन आपण प्रोड्यूस करणार आहे. बघा F1 जनरेशन आपल्याला माहीत आहे, राऊंड अँड येलो. त्यांचे जिनोटाईप हे आहेत, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. अशाच प्रकारे आपण काय केलं, तर F1 जनरेशन घेतले. आता ह्यांचे गॅमेट बघा कशा प्रकारे तयार होऊ शकते. राऊंड अँड येलोपासून एक तर आहे तो कॅपिटल आर, कॅपिटल वाय असा एक गॅमेट असू शकतो. कॅपिटल आर, स्मॉल वाय हे कॅरेक्टर असू शकते. त्याचबरोबर स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय हे त्यांचे गॅमेट असे असू शकतात. आपल्याला जिनोटाईपपासून बघा गॅमेट तयार झाले, तर एक कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय आणि स्मॉल आर,
स्मॉल वाय हे त्यांचे काय झाले गॅमेट. अशाच प्रकारे फिमेलमध्ये पण तेच कॅरेक्टर असणार. हे मेल कन्सिडर करू आणि हे फिमेलमध्ये पण सेम कॅरेक्टर इथं तयार झालेले असतात, सेम गॅमेट असे तयार झालेत. आता आपल्याला F2 जनरेशन काढायचं आहे. F2 जनरेशनसाठी आपण काय यूज करतोय, पनेट स्क्वेअर. फॉर F2 जनरेशन वी यूज द पनेट स्क्वेअर. बघा पनेट स्क्वेअरमध्ये आपण हे कॅरेक्टर राईट डाऊन केलेत, कशा प्रकारे हे F2 जनरेशन प्रोड्यूस होते पाहू. बघा मेल कॅरेक्टर आपण इथं राईट डाऊन केलेत वरती, म्हणजे हे काय आहे तर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे कॅरेक्टर काय आहेत तर मेल कॅरेक्टर आहेत, आणि हे इकडे आहेत ते फिमेल कॅरेक्टर. हे कॅरेक्टर आपण इथं राऊट डाऊन केलेत. बघू आता ह्यांचा क्रॉस केल्यानंतर कशा प्रकारे जीन आपल्याला किंवा F2 जनरेशन ही भेटते हे आपण तिथं ऑब्झर्व करू. बघू आता इथं काय बघा, हे कॅपिटल आर कॅपिटल वाय, हे कॅपिटल आर कॅपिटल वाय, यांच्यापासून काय होणार आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल एल, म्हणजे राऊंड अँड येलो इथं तयार झालेले आहेत. त्यानंतर बघू दिस कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि दिस कॅपिटल आर अँड दिस स्मॉल वाय प्रोड्यूस द कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके, लक्षात आलं. आपण अशा प्रकारे क्रॉस करणार आहे यांच्यामध्ये. बघा परत काय घेतोय आपण, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय हे जनरेशन इथं तयार झालेत आहेत. त्याचबरोबर परत काय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशा प्रकारे इथं ही जनरेशन तयार झाले. अशा प्रत्येक क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय झाले तर टोटल 16 ऑफस्प्रिंग हे आपल्याला भेटलेत. बघा प्रत्येक क्रॉस अशा प्रकारे केला आहे, दिस वन अँड दिस वन, अगेन दिस वन अँड दिस वन. ह्या क्रॉस तुम्ही पूर्णपणे ऑब्झर्व करा, लक्षात घ्या, राईट डाऊन करा, तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात येईल. ह्याची प्रॅक्टिस करा, सोपा आहे अगदी, तुम्हाला काय त्यात अवघड जाणार नाही. प्रत्येक क्रॉस काय केलं आहे आपण, एक ह्या कॅरेक्टर एक हे, अशा प्रकारे पूर्ण आपण हा काय केला आहे तर पनेट स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. बघा ह्यामध्ये आपल्याला काय झालं तर टोटल 16 ऑफस्प्रिंग भेटलेले आहेत. ठीक आहे, 16 डिफरंट ऑफस्प्रिंग आपल्याला भेटलेत. आपल्याला आता ह्याच्यापासून काय करायचं आहे, जिनोटायपिक रेशो काढायचा आहे. ठीक आहे, जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो. बघा क्रॉस समजले का, बघा क्रॉस हे इम्पॉर्टंट आहे त्यांच्यामध्ये. आपण फॉर एक्झाम्पल अजून एक क्रॉस वाटल्यास बघू आपण. बघा हा आपण काय करतोय, लास्टवाला आणि ह्यांचा क्रॉस कसा केला जातोय बघा, स्मॉल आर स्मॉल वाय, म्हणजे इथं काय कॅपिटल आर कॅपिटल वाय ह्यांचा क्रॉस केल्यानंतर कसं भेटतं आपल्याला बघा. हे तिथं काय केलं आपण, डॉमिनंट लेटर फर्स्ट लिहिले म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, नंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे कॅरेक्टर इथं लिहिलेत. नेक्स्ट बघा कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय ठीक आहे, स्मॉल वाय. ठीक आहे, परत बघा स्मॉल आर ठीक आहे, स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल वाय, इथं अशा पद्धतीने कॅपिटल वाय स्मॉल वाय, आणि इथं काय बोथ आर स्मॉल. ठीक आहे, बोथ आर स्मॉल. अशा प्रकारे पनेट स्क्वेअर F2 जनरेशनसाठी पनेट स्क्वेअर केला आहे. 16 आपल्याला जनरेशन भेटलेत. आपण त्याचा काय करू आता, फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो काउंट करू. बघा टोटल जे काय जिनोटाईप आपल्याला भेटले ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. कशा प्रकारे ते त्यांचा नंबर आपल्याला काउंट करायचा आहे, नंबर काउंट करायचा आहे जिनोटाईपचा, कोणत्या प्रकारचे जिनोटाईप किती नंबरमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. ठीक आहे, बघा पहिल्यांदा कोणता आपण बघू. आपण काय करतो ह्याच्यामध्ये काय ट्रिक वापरायची आहे तर डॉमिनंट लेटर किंवा डॉमिनंट कॅरेक्टर फर्स्टला यूज करायचा आहे. जे काय फर्स्ट कॅरेक्टर आहे ते म्हणजे आपल्याकडे काय आहे तर राऊंड हे फर्स्ट डॉमिनंट भेटले आपल्याला, आपण म्हणून त्या कॅरेक्टरला पहिल्यांदा घेतोय. ठीक आहे, फक्त राऊंडचा विचार करा. आता बघा राऊंड डॉमिनंट कुठे आहेत, पहिला कॅपिटल आर कॅपिटल वाय. ठीक आहे, कॅपिटल आर कॅपिटल वाय किती जिन आहेत असे एक आहे आपल्याला, फक्त एक रेड कलरमध्ये दिसला इथं आपल्याला एक, आपण तो जिन इथं लिहिला. अशा प्रकारे त्याचा नंबर आणि तो जिनोटाईप आपण लिहिला आहे, लक्षात ठेवा, पूर्णपणे आपण लिहिणार आहोत. बघा त्यानंतर बघतो आपण कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय किती आहेत जिन असे टोटल बघायचे, आपण काउंट करायचे. पनेट स्क्वेअरमध्ये एक इथे एक दिसला, नेक्स्ट आहे इथं, म्हणजे आपण जे ग्रीन कलरमध्ये दाखवले ते किती आपल्याला भेटले 2, म्हणजे कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय किती जिन आहेत ते 2 आहेत, म्हणजे आपण ते काय लिहिले इथं 2 नंबर लिहिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आपल्याला रेड आपण डॉमिनंटचा विचार केला, रेड हा डॉमिनंट असणारा कॅरेक्टर कुठे बघतोय, कॅपिटल आर म्हणजे बोथ आर कॅपिटल, दॅट इज कॅपिटल आर किती आहे जिन तो एकच जिन इथं आपल्याला भेटला आहे. ठीक आहे, होमोझायगस डॉमिनंट संपलेत. आता आपण काय बघतोय, हेट्रोझायगस डॉमिनंट, म्हणजे रेड हा हेट्रोझायगस डॉमिनंट कुठे प्रेझेंट आहे. ठीक आहे, हा एक लिहिला आहे आपण इथं, कॅपिटल आर स्मॉल आर इथे एक भेटला आपल्याला, कॅपिटल वाय. ठीक आहे, किती आहेत अशा प्रकारचे जिनोटाईप 1 आणि 2, म्हणजे आपण काय केले हे 2 इथं जिन लिहिलेले आहेत. ठीक आहे, यांचं फिनोटाईप पण लक्षात घ्या, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय ह्यांचा राऊंड अँड येलो फिनोटाईप आहे. फिनोटाईप पण तुम्ही तिथं कन्सिडर करतोय आपण.
त्यानंतर बघा कोणता आपल्याला जीनोटाइप, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. किती आहेत बघा अशा, कॅपिटल आर कॅपिटल स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, टोटल 1 2 3 4 अशा 4 आपल्याला जीनोटाइप भेटले. आपण त्यांचा 4 असा नंबर इथं लिहिलेला आहे. नेक्स्ट बघतो आपण डॉमिनंट हेट्रोझायगस डॉमिनंट. बघा कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय किती आहेत असे जीन, 1 2 जीनोटाइप असे आपण लिहिलेले आहेत तिथं. ओके, कंप्लीट झाले आपल्याला रेडवाले डॉमिनंट. आता आपण बघतोय वायवाले म्हणजे येलोवाले डॉमिनंट. बघा किती आहेत, किंवा पहिल्यांदा बघतो आपण कॅपिटल वाय म्हणजे बघा इथं एकच आहे, स्मॉल आर कॅपिटल वाय. एक जीनोटाइप भेटला आपल्याला, 1 नंबर इथं लिहिला आहे. नेक्स्ट बघतोय आपण इथं हेट्रोझायगसमध्ये स्मॉल आर कॅपिटल वाय असे 2 भेटले तिथं. आपण इथं त्यांचा 2 नंबर लिहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू सगळे स्मॉल आर आणि स्मॉल वाय. ठीक आहे, एक असा जीन भेटला. आणि हे जे टोटल आपल्याला जिनोटायपिक नंबर भेटला आहे तो काय करणार आहे आपण रेशोमध्ये मांडणार आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण जिनोटायपिक रेशो. ओके, बघा हे जीन लक्षात ठेवा आणि त्यांचा रेशो आपण कसं काउंट केले. राऊंड पहिल्यांदा होमोझायगस राऊंड बघितले, त्यांचे नंबर लिहिला. परत हेट्रोझायगस राऊंड बघितले, त्यांचा नंबर लिहिला. नेक्स्ट काय बघितलं आपण, होमोझायगस येलो पाहिले आणि त्यांचा नंबर, आणि हेट्रोझायगस येलो आणि बोथ आर रेसेसिव्ह. अशा प्रकारे काय केलं आपण त्यांचा नंबर काउंट केला आहे आणि त्या नंबरला म्हणतोय आपण जिनोटायपिक रेशो. ओके, जिनोटायपिक रेशो लक्षात आला का. जीनचा रेशो, कोणते कोणते डिफरंट जीन्स प्रेझेंट आहेत, वेगवेगळे जीन आपल्याला इथं तयार झालेत, त्यांचा आपण काय केला आहे रेशो काढला आहे. अशा रेशोला जिनोटायपिक रेशो म्हणतोय आपण. त्यानंतर बघू आपण फिनोटायपिक रेशो. आता फिनोटायपिक रेशो पण कसा आहे, सोपा आहे. आपण जे काय स्क्वेअर केलं आहे अशा प्रकारे आपण त्यातून काउंट करतोय की कोणते कोणते जीन इथं प्रेझेंट आहेत. बघू आपण फिनोटायपिक रेशो. काय यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं, एक्सटर्नल अपीअरन्स. आपल्याला जीन कोणते बघायचं नाही, आपल्याला फक्त बघायचं आहे एक्सटर्नल अपीअरन्स, म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. मग म्हणजे बघा आपल्याला फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा बघायचं आहे राऊंड अँड येलो. राऊंड अँड येलोसाठी आपल्याला काय पाहिजे, कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हे जीन कुठे कुठे प्रेझेंट आहेत ते सगळे कसले असणार आहेत, राऊंड अँड येलो. ओके, लक्षात येते का. कॅपिटल लेटर बोथ आर कॅपिटल लेटर असेल तर काय असणार आहे, तर ते राऊंड अँड येलो असणार आहे. हे सर्व जीन असलेले आपण काउंट करायचे. बघू आपण आता किती. बघा इथं 1 झाले, 2 3, त्यानंतर आहे आपल्याकडे 4 5 अँड 4 9. टोटल काय झाले तर 9 आपल्याला राऊंड अँड येलो भेटलेत. का बरं, बघा राऊंड अँड येलो का म्हणलं आपण त्यांना, देअर इज द प्रेझेन्स ऑफ बोथ डॉमिनंट जीन, दॅट इज रेड ऑल्सो डॉमिनंट, वाय ऑल्सो डॉमिनंट, म्हणजे येलो अँड रेड हे दोन्हीही डॉमिनंट जीन आपल्याला भेटलेत. त्यानंतर काय बघतो आपण राऊंड अँड ग्रीन, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे तर आर कॅपिटल आहे म्हणजे आर डॉमिनंट आहे, बट वाय इज रेसेसिव्ह, म्हणजे येलो तिथं रेसेसिव्ह आला आहे, म्हणजे तिथं ग्रीन कलर आपल्याला दिसणार आहे. राऊंड अँड ग्रीनसाठी आपल्याला काय जीनोटाइप आहे, आर लेटर कॅपिटल पाहिजे आणि वाय लेटर हे स्मॉल पाहिजे, बोथ आर वाय स्मॉल. ठीक आहे, इथं एक बघा कॅपिटल आर स्मॉल वाय हे एक आपल्याला दिसलं आहे. आणि त्यानंतर कुठं आहे राऊंड अँड ग्रीन, या इथे काय बघा कॅपिटल आर स्मॉल वाय असे टोटल किती झाले तर 3 असे राऊंड अँड ग्रीन आपल्याला भेटलेत. ओके, लक्षात आलं. 3 किती आहेत आपल्याकडे फिनोटाइप राऊंड अँड ग्रीनवाले 3 आहेत. त्यानंतर बघा व्रिंकल्ड अँड येलोसाठी स्मॉल आर आणि कॅपिटल वाय असं कॉम्बिनेशन आपल्याला शोधायचं आहे. ओके, स्मॉल आर काय शो करतंय, व्रिंकल्ड. कॅपिटल वाय काय शो करणार आहे, येलो. म्हणजे जिथं जिथं बोथ स्मॉल आर आहेत आणि वन ऑर बोथ वाय कॅपिटल आहेत असे आपण जीन तिथं शोधणार आहेत. बघा स्मॉल आर इथे एक दिसला आपल्याला, त्यानंतर इथे एक आहे. अशा प्रकारे काय झाले तर 2 आपल्याला अजून एक आहे इथे कुठेतरी व्रिंकल्ड अँड, हां ठीक आहे. टोटल आपल्याला काय झाले तर 3 असे व्रिंकल्ड अँड येलो जीन आपल्याला भेटलेत. ठीक आहे, बघा इथं कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय, त्याचबरोबर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे काय झाले तर येलो असा डॉमिनंट असणारा कॅरेक्टर आपल्याला भेटलेला आहे. आणि व्रिंकल म्हणजे आर हा तिथं रेसेसिव्ह आहे. ठीक आहे, व्रिंकल्ड अँड येलो. त्याचबरोबर लास्टचं काय आपल्याकडे व्रिंकल्ड अँड ग्रीन, म्हणजे बोथ जीन्स आर रेसेसिव्ह. किती आहेत असे, एकच आहे. ठीक आहे, एकच आपल्याला काय भेटले तर व्रिंकल्ड अँड ग्रीन. हे झाले त्यांचे फिनोटायपिक नंबर. ठीक आहे, फिनोटाईप कशा प्रकारे प्रेझेंट आहेत, म्हणजे राऊंड अँड येलो किती आहेत, राऊंड अँड ग्रीन किती आहेत, व्रिंकल्ड अँड येलो किती आहेत, व्रिंकल्ड अँड ग्रीन किती आहेत, अशा टोटल नंबर आपण काउंट करून त्यांचं काय केलं आहे तर एक रेशो काढला, त्याला म्हणतो आपण फिनोटायपिक रेशो. ओके, लक्षात आलं. फिनोटायपिक रेशो आपल्याला बघा टोटल ऑफस्प्रिंग किती भेटले होते, 16.
ठीक आहे. 16 ऑफस्प्रिंग भेटले होते. आपण त्यांचं काउंटिंग केल्यानंतर आपल्याला 16 भेटणार आहे. ठीक आहे. बघा 9 and 1 10, 3 and 3 6 and that is 16 आपल्याला नंबर ऑफस्प्रिंग भेटलेले आहेत. हे त्यांचा जिनोटायपिक रेशो, हा त्यांचा फिनोटायपिक रेशो. लक्षात आलं. डायहायब्रिड क्रॉस कळालं का? काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा आपल्या टेलिग्रामवरती डायरेक्ट मला मेसेज करा. ठीक आहे. डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस. ओके. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस आपण अभ्यास करणार आहे. अगदी सोपे आहेत क्रॉस, ह्यामध्ये काही अवघड नाही. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस एकमेकांच्या रिलेटेड आहेत थोडेफार, आपण त्यांचा बघू, अभ्यास करू. ठीक आहे. बॅक क्रॉस बघा. बॅक क्रॉस विथ वन ऑफ द टू पेरेंट्स फ्रॉम विच दे आर वेअर डिराइव्ड. म्हणजे F1चा क्रॉस बघा, F1 जनरेशन तयार झाले. आता ह्या F1चा क्रॉस आपण काय करतो F2 साठी, F1 क्रॉस विथ F1 म्हणजे F2 जनरेशन तयार करायसाठी सेल्फिंग ऑफ F1 करत होतो आपण. पण ह्यामध्ये असं नाही करायचं. आपण काय करणार आहे तर या F1चा क्रॉस पेरेंट बरोबर करायचा रिटर्न, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण बॅक क्रॉस. दोन्हीपैकी कोणत्याही एका पेरेंट बरोबर काय करतोय आपण क्रॉस करतोय, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. सच क्रॉस नोन ॲज द बॅक क्रॉस. अ क्रॉस ऑफ वन ऑफ द टू पेरेंट म्हणजे एखाद्या पेरेंट्स बरोबर क्रॉस करायचा, बॅक क्रॉस करतोय आपण. अशा प्रकारे काय म्हणतो आपण बॅक क्रॉस. सोपं आहे, काय अवघड नाही यामध्ये. बॅक क्रॉस. त्यानंतरचा आहे आपल्याकडे टेस्ट क्रॉस बघा. हा एक टेस्ट क्रॉस म्हणजे पण काय तर एक प्रकारचा बॅक क्रॉसच आहे. यामध्ये फक्त चेंजेस काय आहे, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड म्हणजे जी F1 तयार होणार आहे त्याचा काय करणार आहे आपण क्रॉस विथ रेसेसिव्ह पेरेंट बरोबर. ओके. बघा म्हणजे इथं काय केलं आपण, जी काही F1 जनरेशन तयार झाली आहे म्हणजे हे काही F1 आहे याचा क्रॉस कुणाबरोबर केला आहे आपण, पेरेंट्स बरोबर म्हणजे बॅक क्रॉस केला आहे, पण होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट बरोबर. ठीक आहे. रेसेसिव्ह पेरेंट बरोबर जेव्हा आपण क्रॉस करतोय अशा क्रॉसला काय म्हणतोय आपण टेस्ट क्रॉस. ओके. लक्षात आलं. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट इज नोन ॲज द टेस्ट क्रॉस. ओके. यूज टू, आता हा यूज कशासाठी केला तर यूज टू इंडिव्हिज्युअल होमोझायगस ऑर हेट्रोझायगस. म्हणजे ती F1ला चेक करण्यासाठी एखादी जनरेशन दिली आपल्याकडे, तो होमोझायगस प्युअर आहे का हेट्रोझायगस आहे, म्हणजे ते प्युअर आहे का हायब्रिड आहे हे टेस्ट करण्यासाठी हा क्रॉस केला जातो. ओके. लक्षात आलं. द क्रॉस इज युज्ड फॉर द checking or testing this F1 or the individual is homozygous or heterozygous म्हणजे तो प्युअर आहे का हायब्रिड आहे हे टेस्ट करण्यासाठी टेस्ट क्रॉस हा यूज केला जातो. ठीक आहे. अजून कशासाठी यूज करू शकतो, टू फाइंड आउट द जिनोटाइप ऑफ द प्लांट. म्हणजे त्या आपण काय करतोय तर त्या एखादं एक्झाम्पल दिलं आपल्याला, एखादं प्लांट दिले, एखादं फ्लॉवर दिले, तर त्याचे आपल्याला जिनोटाइप टेस्ट करण्यासाठी कोणते जिनोटाइप त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे हे आपण ती देखील त्याच्यावरून काउंट करू शकतोय, टेस्ट करू शकतोय. तो इंट्रोड्युसिंग द रेसेसिव्ह ट्रीट द हायब्रिड ऑफ द सेल्फ पॉलिनेटेड प्लांट ड्रॉप ड्युरिंग द रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. म्हणजे आपण जेव्हा क्रॉपचं रॅपिडली आपण इम्प्रूव्हमेंट करतोय, भरपूर असे क्रॉप तयार करतोय, अशा वेळेस हे टेस्ट क्रॉस हा युजफुल आहे. बघू आपण टेस्ट क्रॉस कशा पद्धतीने केला जातो. एखादं एक्झाम्पल आपण तिथं पाहूया. बघा, एक फॉर एक्झाम्पल आपल्याला एक दिलं आहे की पी प्लांट हॅव्हिंग व्हायलट फ्लॉवर. म्हणजे आपल्याकडे एक पी प्लांट दिलं आहे, त्याचा कलर कसा आहे व्हायलट, म्हणजे त्याचे फिनोटाईप कसे आहेत व्हायलट फ्लॉवर आहे. इज क्रॉस्ड विथ द पी प्लांट विथ द व्हाईट फ्लॉवर. ह्यांचा क्रॉस कोणाबरोबर केला आहे व्हाईट फ्लॉवर बरोबर. मग काय असणार आहे, दोन कंडिशन तिथं असणार आहे. इफ ऑल फ्लॉवर्स प्रोड्यूस द आर व्हायलट वी कन्क्लूड दॅट प्लांट इज द प्युअर होमोझायगस. जर त्याच्यापासून जी काही F2 जनरेशन तयार होणार आहे ती ऑल जर फ्लॉवर हे व्हायलट असतील तर ते कसं असणार आहे होमोझायगस डॉमिनंट असणार आहे. ठीक आहे. आणि जर दुसरी कंडिशन काय, इफ वी गेट व्हायलट अँड व्हाईट फ्लॉवर इन 1:1 रेशो वी कन्क्लूड दॅट द प्लांट इज द हेट्रोझायगस. ओके. लक्षात आलं. आपण एक्सपेरिमेंट करून बघूया. तो आपल्याला काय कंडिशन दिले, व्हायलट फ्लॉवर दिला आहे, तो कसा आहे आपल्याला जिनोटाईप त्याचे माहीत नाहीत. आपण दोन कन्क्ल्युजन मार्फत त्याचं आपण काय करू शकतोय तर ते डिटेक्ट करू शकतोय त्याचे जिनोटाईप. ठीक आहे. ते होमोझायगस आहेत का हेट्रोझायगस आहेत हे आपण बघू शकतोय. मग आपल्याला माहीत आहे की व्हायलट फ्लॉवर कसा आहे डॉमिनंट सांगितलं आहे, म्हणजे त्याचे जिनोटाईप काय असणार आहेत कॅपिटल आर किंवा कॅपिटल आर स्मॉल आर ह्या दोघांपैकी एक असणार आहे. आणि व्हाईट फ्लॉवर कसा आहे रेसेसिव्ह आहे, त्याचे जिनोटाईप तर फिक्स आहेत स्मॉल आर हे त्याचे जिनोटाईप आहेत. बघू एक्सपेरिमेंट काय दिला आहे आपल्याला पुस्तकामध्ये, जो दिला आहे तो एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत डिटेल्समध्ये. बघा व्हायलट फ्लॉवर आपल्याला माहीत आहे की
हे अशा प्रकारे जिनोटाइप आणि रेसेसिव्ह फ्लॉवरचे हे जिनोटाइप इथं आहेत. बघा कंडिशन काय आहे आपल्याकडे, तर व्हायलेट फ्लावर जिनोटाइप इज अननोन. जिनोटाइप त्यांचे माहीत नाहीत, पण कुठले असू शकतात त्याचे. इट मे बी कॅपिटल आर और कॅपिटल आर स्मॉल आर हे आपल्याकडे आहेत. आता बघू आपण त्यांचा क्रॉस करून. बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्या अननोन जिनोटाइप असणाऱ्या फ्लॉवरचा क्रॉस होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट्स बरोबर करायचा आहे. ह्याला म्हणतो आपण टेस्ट क्रॉस. बघा टेस्ट क्रॉसची परत एकदा डेफिनेशन बघा. द क्रॉस ऑफ F1 with homozygous recessive parent are called as the test cross. It is used for detection of the genotype or F1 is the होमोझायगस डॉमिनंट और हेट्रोझायगस डॉमिनंट हे आपल्याला चेक करायचं आहे ह्या दिलेल्या फ्लॉवरचा. ओके, ह्या व्हायलेट फ्लॉवरचा. आता व्हायलेट आहे म्हणजे काय, तर ते डॉमिनंट आहे. आपल्याला आपण त्याचा दोन अंदाज काढला, इट इज द होमोझायगस और हेट्रोझायगस. बघू आपण कशी कंडिशन असणार आहे. जर त्याचा होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस केल्यानंतर जर आपल्याला काय भेटले, ऑल फ्लॉवर्स आर व्हायलेट, म्हणजे सगळे फ्लॉवर जर व्हायलेट भेटले तर काय असणार आहे, तर अननोन फ्लॉवर इज द होमोझायगस डॉमिनंट. कशा प्रकारे बघा, इथं आपल्याला दोन कन्सिडर केले की इट इज द होमोझायगस डॉमिनंट आपण कन्सिडर केले. जर बघा त्यांच्यापासून जर कॅपिटल आर हे त्यांचे काय झाले, गॅमेट झाले. आणि होमोझायगस रेसेसिव्हची गॅमेट काय, तर स्मॉल आर यांच्यापासून काय झाले, तर हे ऑफस्प्रिंग तयार झाले. बघा हे दिस कॅपिटल आर दिस स्मॉल आर अशा प्रकारे. परत हे कॅपिटल आर स्मॉल आर, परत हे कॅपिटल आर हे स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर. आणि म्हणजे काय झालं, तर इथं ऑल फ्लॉवर प्रोड्यूस द व्हायलेट कलर. सो दिस ऑफस्प्रिंग इज होमोझायगस डॉमिनंट, म्हणजेच काय प्युअर डॉमिनंट म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. इफ जर आपल्याला काय भेटले, तर हाफ ऑफ द फ्लॉवर आर व्हायलेट अँड हाफ ऑफ द फ्लॉवर्स आर व्हाईट असे जर भेटले तर काय असणार आहे, तर अननोन फ्लॉवर इज द हेट्रोझायगस. म्हणजे कसं असू शकते बघा, आपण काय कन्सिडर केले, तर कॅपिटल आर स्मॉल आर असे जिनोटाइप आपण कन्सिडर केलेत आणि त्यांचा क्रॉस कोणाबरोबर केला, होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट बरोबर. ओके, ह्या दोघांचा आता आपण क्रॉस करून बघतोय फॉर टू डिटेक्ट द गिव्हन प्लांट इज होमोझायगस और हेट्रोझायगस. जर आपल्याला जर रिझल्ट असा भेटला, म्हणजे दोन प्लांट व्हायलेट भेटले आणि दोन व्हाईट भेटले, तर आपल्याला काय कंडिशन असणार आहे, द गिव्हन इज द रेसेसिव्ह. ओके, लक्षात आलं. बघा क्रॉस चेक करून बघू आपण. बघा कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर आणि होमोझायगस रेसेसिव्ह ऑफकोर्स बोथ आर द स्मॉल आर. तिथं आपल्याला काय भेटले, बोथ स्मॉल आर भेटलेत. म्हणजे बघा ह्यांचा कॅपिटल आर स्मॉल आर violet, capital R small r, this is also violet, and small r this is homozygous recessive, it is white, it is also white. म्हणजे आपल्याला काय भेटलं, बोथ टू व्हाईट अँड टू व्हायलेट, म्हणजे दोन आपल्याला काय भेटले, 1:1 रेशोमध्ये जिनोटाईप भेटलेले आहेत. ठीक आहे, 1:1 ह्या रेशोमध्ये आपल्याला जिनोटाईप भेटले. आणि फिनोटाईप काय आहे, फिनोटाईप ऑल्सो 1:1 रेशो, 2 इज व्हायलेट अँड 2 इज द व्हाईट. सो दिस इज द हेट्रोझायगस. लक्षात आलं का आपण काय चेक केलं इथं, द गिव्हन प्लॅन्ट म्हणजे हे दिलेलं प्लॅन्ट होमोझायगस डॉमिनंट आहे का हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कॅपिटल आर हे जिनोटाईप आहेत का कॅपिटल आर स्मॉल आर हे जिनोटाईप आहेत, हे आपण इथं चेक करू शकतो. म्हणजे दिलेल्या पेरेंटला, दिलेल्या प्लॅन्टला, दिलेल्या एक्झाम्पलला, दिलेल्या आपण काय करणार आहे, ते पहिला डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे आपण पाहिलं. म्हणजे ते कसं आहे, डॉमिनंट कलर आहे, त्याच्यामध्ये डॉमिनंट असेल तर काय, तर हे दोन जिनोटाईप असू शकतात. आपल्याला कन्फर्म करायचे आहेत तर कोणते जिनोटाईप असणार आहे. आपण त्यांचा क्रॉस केल्यानंतर कुणाबरोबर क्रॉस करणार आहे, होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट बरोबर त्यांचा क्रॉस करणार आहे. गिव्हन एक्झाम्पल आर क्रॉस्ड विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पेरेंट. इफ वी गेट all dominant flowers, all violet flowers, then this plant is the homozygous dominant. If we get the half flower is the violet or half flower is the white, so this is the heterozygous. ओके, लक्षात आलं. अशा प्रकारे आपण काय करू शकते, टेस्ट क्रॉस हा करू शकते. विथ द हेल्प ऑफ द टेस्ट क्रॉस वी कॅन कॅल्क्युलेट और वी कॅन टेस्ट द गिव्हन एक्झाम्पल इज होमोझायगस और हेट्रोझायगस. ओके, लक्षात आलं. अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे, आपण कंप्लीट केला. यामध्ये मेंडेलचे आपण इम्पॉर्टंट असे लॉ, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, त्याचबरोबर टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, ह्या क्रॉसचा आपण अभ्यास केला आहे. अत्यंत महत्त्वाचे आहे, जे नीटसाठी त्याचबरोबर CETसाठी. बघा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत मेंडेल्स लॉ ऑफ जेनेटिक्स. हे पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या लॉजवरून आपण मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स असं
म्हणतोय. म्हणजे जेनेटिक्सचं मेन बेसिस काय आहे, तर मेंडेलचे जे काही लॉ आहेत ते. ठीक आहे. आपल्याला मेंडेल्स लॉ ऑफ जेनेटिक्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा आपण तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही त्या चॅनलवरती जॉईन व्हा व आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा व कमेंटमध्ये तुम्ही विचारा. त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरतीही मला तुम्ही विचारू शकता, काय तुमचे डाऊट असतील. तिथं मी नोट्सही पोस्ट केल्या आहेत. पहिल्या 2 टॉपिकच्या नोट्स मी त्या चॅनलवरती टाकल्या आहेत. तुम्ही त्या तिथून डाउनलोड करू शकता. अगदी फ्रीमध्ये, मोफतमध्ये मी सगळं तुम्हाला शेअर करतो आहे. ठीक आहे. थँक्यू.